भाजपचा, पैशाच्या जोरावर राजकारण करणारा भाजपचा, हुकुमशाही करणारा भाजपचा, दडपशाही करणारा भाजपचा, पैशाच्या जोरावर राजकारण करणारा भाजप। सोलापुर विधान परिषद चुनाव में कांग्रेस उम्मीदवार आदित्य फतेहपुरकर का नामांकन पत्र खारिज होने के बाद विवाद गहरा गया है। जिला कलेक्टर कार्यालय के बाहर कांग्रेस कार्यकर्ताओं ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। फतेहपुरकर ने आरोप लगाया कि उनके परिचित नागेश भोसले की ओर से लगाए गए हस्ताक्षर संबंधी आरोप पूरी तरह गलत है। उन्होंने कहा कि यदि संबंधित हस्ताक्षर फर्जी साबित होते हैं तो वे सार्वजनिक रूप से इसकी जिम्मेदारी लेने को तैयार है। फतेहपुरकर ने दावा किया कि उनके साथ राजनीतिक अन्याय हुआ है और नामांकन रद्द करने के फैसले को वे न्यायालय में चुनौती देंगे। उन्होंने कहा कि पूरे मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए और सच्चाई सामने आनी चाहिए। कांग्रेस ने भी इस मुद्दे पर कानूनी लड़ाई लड़ने का संकेत दिया है। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माझा अर्ज फेटाळलेला आहे। पुन्हा एकदा लोकशाहीची हत्या या भाजप सरकारच्या काळात झालेली आहे। संविधान पायदळी तोडण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे। एक सरळ मार्गी मी माणूस नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रत्यक्ष लोकांच्या समोर जाऊन आज विधान परिषदेची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षातर्फे भरली। सर्व सूचक प्रत्येकाशी चर्चा करून प्रत्येकाशी समन्वय साधून त्यांच्या सह्या घेतल्या होत्या। प्रत्येकाला मी सांगितलं होतं माझं म्हणणं, परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी ज्यांना स्वतःच्या निवडणुकीची भीती वाटत होती या की माझ्या काँग्रेसकडे संख्याबळ नाही, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, एवढा आठवडपेटा करून ह्यांनी माझी उमेदवारी बाद कशी करायची याचा हा प्रयत्न केलेला आहे। पालकमंत्री महोदय, आपला दुःख वाटतं, आपला खेद वाटतो। साताऱ्यात सुद्धा मेजॉरिटी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची असताना आपण जो तिथं राडा केला, पुन्हा लोकशाहीचा खून ह्या सोलापूरमध्ये पालकमंत्री महोदयांनी केलेला आहे, त्याचा गोष्टीचा मी धिक्कार करतो, निषेध करतो। लोकशाही लढताना संख्याबळ आमचं कमी जरी असलं तर आम्ही एकजुटीने लढणार होतो आणि हे तुम्हाला कळलं होतं की तुमची लोकंसुद्धा तुम्हाला मत देणार नाहीत। त्याच तुमच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज कसे डिस्क्वालिफाय करायचे, उमेदवार कशी बाद करायची या प्रक्रियेच्या कामाला लागला। दुःख वाटतं या गोष्टीचं की संविधानाने आमच्यासारख्या उमेदवाराला, मी एक धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या बाबतीत की काँग्रेस पक्षाने मला एवढी मोठी संधी दिली होती। मी 3 पिढ्या काँग्रेस पक्षाचं काम करतो। माझे आजोबा आजी दोघंही स्वातंत्र्य सैनिक होते। माझ्या वडिलांनी आयुष्यभर काँग्रेसचं काम केलं, मी काँग्रेसचा शहर देऊन काम करतो आहे आणि मला एवढी मोठी संधी मिळाली असताना हा माझा अतिशय दुःखद दिवस आहे आजचा की आज या बाबीचा मी निषेध करतो। अशा प्रकारे जर आपण 25 वर्ष ज्या मित्रासोबत तुम्ही होता त्या मित्रांना शेवटी दगाफटका केला असं वाटतं? त्याची तोंडी बघायची माझी इच्छा नाही त्या माणसाची। मी जाहीर आवाहन करतो, विठ्ठलाच्या पायावरती दोघंही हात ठेवू। तुम्ही सांगा लोकांना मी ह्याच्यावर सही केली नाही म्हणून, मला माझ्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत। स्वतःच्या मुला डोक्यावर देऊन शपथ घेऊन सांगा मी सही केली नाही म्हणून। मी दोषी असेल तर कुठेही फाशी घ्यायला तयार आहे, परंतु केसाने गळा कापला माझा, याचं मला अत्यंत दुःख होतं आहे।